प्रत्येक धर्मशाळेमध्ये सगळीकडे मला काय कळलं
की यांना काय वाटलं की त्यांनी अध्यक्षाला सांगितलं तुम्ही एकदा फोन करा म्हणजे महाराज तसं काही नाही. ते आजपर्यंत कधी घेतलेली सेवा म्हणजे काळच नाही घेत नाही तिथं काळच नाही कसं काम नव्हतं. मला कसंही घेत नाही. अधिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून रोज कार्यक्रम सकाळ संध्याकाळी व्हायचा. शेवटी शरीर धर्म आहे प्रकृती उन्हाळ्याचे दिवस आहे चुकून एकदा तर हे पाणी सगळ्यात लोकांना बरं वाटतं हे आता बरं वाटतं की बऱ्याच दिवसांनी मला हे परिणाम आले. आजची माणसाला हार्टअटॅक येण्याचे जास्त परिणाम जे आहे त्याचं कारण जर काय असेल तर जास्त गार पाणी थंड बिस्लरीचं पाणी. तर लोक विचार क्षणिक समाधानाचा विचार करतात. क्षणिक तेवढ्या समाधान म्हणजे सगळ्यात घातक आहे आणि त्याच्यामुळे घात असा बसणं स्वाभाविक आहे. पण ठीक आहे काही हरकत नाही. रोहिदास महाराजांची सेवा करायच्या परंपरेतील जे सगळे मंडळी झाले रोहिदास महाराजांचा आणि मी त्या परंपरे जन्माला आलेल्या आमच्या कवी महाराजांचं आमच्या दोघांनी जवळच असतात. रोहिदास महाराजांचं गाव एक उत्तर येत आहे कवी महाराजांचं गाव एक उत्तर येत. रोहिदास महाराजांचं वाङ्मय ही हिंदी मधून आमच्या कवी महाराजांचं वाङ्मय ही हिंदी मधून चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हे सगळे महिने बसले. सगळे महिने बसल्यानंतर काय झालं चैत्राने सांगायला सुरुवात केली. चैत्र माझ्या संसर्ग कोणाला भेटले का अरे चैत्र म्हणजे मी चैत्र वर्षाचा सुरुवातीचा महिना मी माझ्याच महिन्यामध्ये महिन्याच्या पहिल्या दिवशी वर्षाच्या प्रारंभाला साडेतीन मुहूर्ताचा पहिला मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्या नावाचा मुहूर्त माझ्या महिन्यात तो सतत कोण चैत्र म्हणाले साडेतीन मुहूर्ताचा एक मुहूर्त याच्यात विशेष नाही. आणखी पुढे सांगायचं झालं तर अखंड हिंदू धर्माचं आराध्य दैवत असणारे प्रभू श्रीराम हे सुद्धा माझ्याच महिन्यात अवतरले. प्रभू श्रीरामाचे जे वेगवान भक्त असणारे लाडके भक्त असणारे कोण जे सुद्धा कोणी माझ्याच महिन्यात चैत्र पौर्णिमेला अवतरले असं चैत्राला सगळ्याला सुरू करते. गंमत अशी मलमासामध्ये आणि बाकीच्या 12 मासामध्ये फरक आहे. काय फरक आहे मलमासामध्ये काय करता येते बाकीच्या मासामध्ये काय करता येते. मलमासामध्ये गंमत असे लग्न मूल्य वास्तुशांती हे करता येत. कुठलंही प्रापंचिक शुभ कार्य मलमासामध्ये करता येत. चैत्र म्हणजे आपल्या महिन्यात लग्नाच्या तारखा खालीच नसतात. सकाळी वेगळी लोकांनी वेगवेगळी सजात येते. पुणे भागात सजायचं मला वेळ होतो. लग्नाचा 16 दिवशी असतो. कोट्यावधी रुपये लग्नाला जातो. चैत्र महिना आपल्या महिन्यासाठी चैत्राचं ऐकून झालं की वैशाख म्हणलं एक
लेकर बाबा आपल्याला किती वाजलेल्या विसरू नका. म्हणून तर त्यामुळे म्हणतात माझ्या जीविकी आवडी आणि पंढरपुरात येईल म्हणून तर आपल्या 24 नंबरच्या अगोदरच्या 25 वेळेस आनंदाने चालत होतो. हे अनेक वेळा रोहिदाचं गीतं नाव आमच्या राजापूर चौकाच्या विभागाला तुमची शिस्त चालणं 19 वेळेस असतं चाललं. पाठीमागं होते रथाच्या पाठीमागे 1 नंबर दिंडी जी आहे भरकर करायला त्या दिंडीमध्ये मी भोजन करण्यासाठी माझ्या पडावरसाठी अनेक वेळा राजापूरचं मला घरातच राजाभाऊ अनेक वेळा रोहिदास दिंडीचं नाव करतात, अनेक वेळा चर्चा करतात, अनेक वेळा बोलतात. म्हणजे आम्हाला जो सांगितला मार्ग तो देवानी सांगितला आषाढी कार्तिकी पण अशा महिन्यामध्ये अरे वाली आहे पांडुरंगाची एक विशेष नाही. माझ्याच महिन्यात पांडुरंगाचे भक्त असणार आहे कोण? नामदेव महाराज त्यांनी समाधी सुद्धा माझ्याच नामदेव महाराज की त्याचे विशेष नाही. ते म्हणते अरे सावता महाराजांनी सुद्धा माझ्याच महिन्यात समजली अशा समजा श्रावण म्हणणारे बसा तुमचं काही सुरू नाही. माझ्या महिन्यात कुणीच खातच पीत नाही. कोणी हात पीठ महिनाभर चांगलं संपर्क आणि आम्हाला शिकवलं एक महिना पाळतो आणि मुक्तारच केला पाहिजे. श्रावण महिना म्हटलं एवढंच नाही हो, हात पीठ पाळतं याच्यापेक्षा कृष्ण परमात्मा आणि भगवान ज्ञानोबा आहे माझ्याच महिन्यानं उतरले, माझ्याच महिन्याला उतरले. श्रावण शुद्ध द्वादशीला श्रावण मध्य द्वादशीला समाधी उच्च कुणाचा असेल श्रावण महिन्यामध्ये सेवा मला म्हणतो. श्रावण महिन्याने आपलं महत्व सांगितलं. श्रावण म्हणजे भाद्रपद म्हणणारे तुमचं कुणाचंच काही बुद्धीची आराध्य देवता असणारी गणराया गणपती बाप्पा हे माझ्या महिन्यात येतात. तुमचं काय करत 10 दिवस असतात. त्या 10 दिवसामध्ये गौरी गणपती येतात. तेवढंच नाही तुम्ही जे सगळे चर्चा करता ना मानव मग या सगळ्या मानव लोकांचे गेलेले बाप लोक जेवायला कोणत्या महिन्यात येतात. आपला नादच करायचा. भाद्रपद झालं की अश्विन आला अश्विन म्हणणारे आपल्या महिन्यात शक्ती उपासना असते आणि इंग्रज शाळेतील मोठाचा एक मोठ आहे कोणता दसरा. दसरा आपल्या महिन्यात आहे. दिवाळी आपल्याच महिन्यात आहे. ठीक आहे पुढे आली आरतीची वारी झाली. भगवान श्रीज्ञानोबांनी समाधी ही कार्तिक महिन्यातच दिली. असं विशेष महिना म्हणणारे तुमचं काहीच नाही. स्वतः देवाने 12 महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचा महिना आणि उत्तम महिना देवाच्या ग्रंथानं निघाले कोणतं म्हणजे मासांना मार्गशीर्ष. असं करत 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 सगळ्यांनी आपलं महत्व सांगितलं. सगळ्यात महत्व सांगत बसलो हा एकच हे फळाफळा आणि मग शेवटी मधमास व्हायचा. मधमास म्हटला आपल्या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या महिन्याचं महत्व काही नाही. आपल्या महिन्यात शुभ कार्य नाही, धर्म नाही, वस्तुशक्ती नाही, काही नाही. काय आपला उपयोग आहे? मनुष्य ते महिने मधमास मधमास वय काढला त्यांनी तपश्चर्या केली ध्रुवभागाचा आणि तेव्हा प्रसन्न केली. कुठं गेला? वैकुंठात गेला. वैकुंठात गेला आणि देवाला सांगला देवा अरे मला तो अवताराला नाही घातलं का घातलं? जर घालायचं होतं मला नीट घालायचं त्याला व्यवस्थित तरी घालायचं. तो म्हणाले अरे म्हटलं माझ्या महिन्यात मला सगळे बरोबर सुरुवात झाली हे तुला वाटतं ना मला नकोचे समजून काय या मनमासाला दुसरं एक नाव दिलं अधिक मास. अधिक मास या शब्दाचा दोन होते. वाढीव महिना म्हणून अधिक मास आणि दुसरं अधिकस्य अधिकम फल. या महिन्यामध्ये तुम्ही जेवढं ज्ञानदान
त्याच्या 10 पटीने तुम्हाला मिळेल. तिथं सुटेपर्यंत घेऊन आलात नाही काय हरकत नाही, बोलून बोलून घेऊन आला. आणि जावयालाच घालावं असं नाही. गुरुजनांना महाराज लोकांना देवदान चांगलं असतं. आणि त्यात आज गुरुवार आहे. माझ्यासारखा महात्मा तुम्हाला भेटणं शक्य नाही. 700 वर्षाची परंपरा कधी महाराजांनी विचार करा. बसलं तर त्या 2-4 आठवड्यात घेऊन या. जाऊया. म्हणजे दान या महिन्यामध्ये महत्व सांगितलं. स्वर्ण दान सांगितलं. आता त्याची फलश्रुती वगैरे मी सगळं सांगत बसलं तरी माझ्याकडे वेळ नाही. आणि मग जरा बरोबर विश्वास वाटेल कुणाला म्हणून असं अजिबात विश्वास वाटेला. तू म्हटलं देवा मला तुझा विश्वास पाहिजे. हे जर करायचं असेल तर तुम्ही आधीच केलं हे सगळं आधीच करायचं. काय काळजी करू नको. नाही मला जमणार नाही. तुम्ही आता ठोस पुरावा मला द्यायचे. ठोस पुरावा द्या म्हटल्याबरोबर देव म्हटला पाहिजे. एक काम कर, तुझा जो महिना धर्मास आहे तुला अधिक क्लास अधिक पुण्याच्या प्राप्तीसाठी तुला महिना विशेष केलाय ना. तुला आता एवढा जरी विश्वास नसेल तर आता तू एक काम कर, तुझ्या महिन्याला सगळं माझंच नाव देतो म्हणून पुरुषोत्तम मास नाव घेऊन टाकलं. पुरुषोत्तम मासाचे हात आणि त्या पुरुषोत्तम मासानिमित्त आपण सगळी मंडळी क्षेत्रामध्ये राहून वास्तव्य करून मला ज्या ठिकाणी नारायण भागवत कथा कीर्तन भजन हे आपण किती करतो याच्यावर एरवी केलेलं पुण्य 1 पटीने मिळतं. आता केलेलं पुण्य हे 100 पटीने अधिक मिळतं. म्हणून याचं नाव मनमास आहे. म्हणून याचं नाव अधिक मास आहे. आणि अशा पद्धतीच्या भूमीमध्ये पंढरीमध्ये एवढी सेवा करायचं कारण काय? पंढरीचं महात्म्य सामान्य नाही. पंढरीचं महात्म्य सांगत असताना तो तुम्हाला बोलतात पंढरी कशी आहे? Hare
कसंही लोकांचा तो पूर्ण अस्तव्यस्त बनलं का होतो की ज्यांनी बाजार मांडलाय बाजारामध्ये परमानंट त्यावर त्यांनी ही नाटकं करायची आपण नाही करायचं. विना हा विठ्ठल पाळ विठ्ठल किती विठ्ठल हे देव आहे आपण आणि आपल्या देवाला असं दाखवायचं की आपण देवाचं त्यामुळे कधी विना कीर्तनात वाचून द्यायचा विनय करायला नाचायला परवानगी पण विना नाचवायचा हे कुठलं निघालं ज्ञान कुणाकडून कसंही नाचणी वाजवत कसं काही तमाशात वाजवायचं हे बोलतात हे चांगलं नाही. कधी मी लक्षात ठेवा जिथे जबाबदारी लोक आहे तुम्ही बघणारे ते स्पष्ट उठून सांगायचं जिला नाचून नको हे घेऊन दे कारण आपला आदर आहे हा संप्रदायाची शिस्त आहे. हा तुम्ही कीर्तन करायचं नाचवलं काय नाचायचं कीर्तन नाचायला नको आहे तुम्ही स्त्रीची घडी बोलून देतो लोकांना तुम्ही भजन दिली 2 सेकंदात संपूर्ण मोकळा इकडं नाचायचं का ती व्हिडिओ करायचं हे लोकांचं बघून बाजारात बनायचं नाही. आपलं जे संप्रदायाचं मूळ आहे ते हा तुम्ही जबाबदार आहात तसं आम्ही तर शेवटच्यापासून जबाबदार आहोत तसं तुमची दिंडीमध्ये तुम्ही जबाबदार आहात. या लोकांच्या प्रत्येक वेळेस एक मानाची तुमची दिली म्हणजे तुम्ही जबाबदार आहात की वागताना समाजात नीटच वागावं लागेल. आता आपल्याकडे बघून लोक वागणारी असतात त्याच्यामुळे घरी बघून त्यांना विचार करून टाकावं लागतं. बघा तुम्हाला बोलतात पण घरी तुमच्या तुम्ही विमान दक्षिण महात्मा पंढरी कशी आहे का म्हणजे मोठी सांगितली पंढरी विमान दक्षिण भीमा म्हणजे ही नदी आहे भीमा हे नाव नदी आहे कुठून निघाली भीमा समुद्रापासून पण ही कशी
थोडंसं सहकार्य करा. बरोबर 9 वाजता मी किती वाजले? बरोबर 9 वाजता कीर्तनाचे आपण करतो. तुम्ही सहकार्य केलं तर तुकाराम महाराज या अभंगातून आम्हाला साध्य साधन भाव सांगता. मानवी जीवनाची वितर्कता आणि मानवी जीवनाची परिपूर्णता दोष माणूस जन्माला आपण आलो का आलो मानवी जीवनाची वितर्कता तर त्याला काय आम्हाला करायला पाहिजे. मानवी जीवन आम्हाला हे मिळालं का आणलं? तुमचं तुम्ही स्वतः जन्माला आला तर तुम्हाला जन्माला आला नाही. मला सांगा तुमच्याकडे मेल्यावर जायचं काय म्हणजे म्हटलं मग मला एवढं सांगा ना असं आपण जन्माला आणले का आलो? कधी घरी जाऊन येतं कधी नातवाकडे जाऊन येतं सांगता येत. सध्या नातवाची असते मला सांगा पण घरीला यायचं आपण विशेष पण घरीला येणं म्हणजे आपल्या प्रपंच सोडून पण आपण पुण्यात म्हणूनच पडलो. स्टेशनला येऊन आम्ही कशात बसतो? बसमध्ये बसतो. पण बस अजून स्वारगेट बसून बाहेर पडायच्या आतच फोन करतात. अजून कोणतरी अजून कोणतरी पंढरीला येईपर्यंत 4 वेळा करू. पंढरीत आल्यावर 4 वेळा करू. पंढरीला देवाकडे सावधान उपासना करत असताना तुमचे जे हात किंमत नाही तुमचं काय पाहिजे? आम्ही पंढरीला सत्याला आलोय. पंढरपूरला सत्यासाठी आलोय. आमचं मन घरी आहे. घरच्या लोकांचं मन आमच्यावर. घरची लोक विचार करत असतात घरी करत असतात गल्लीमध्ये आमचे बाबा पंढरपूरला गेले. मोठा पत्ता आहे. रोज चंद्रभागेचं स्नान होत आहे. रोज पंढरीचं दर्शन होत असेल. रोज नगरचं दर्शन होत असेल. काय अनुभव पंढरपूरला आमचे बाबा आई घेत असतील.
या देहाशिवाय आम्हाला मोजं म्हणजे काय तुम्ही आम्हाला सोपं बोला म्हणजे सोपं बोलतो मानवी जीवनाची किती कर्तव्य वापरलं ना तो कशामध्ये आहे या शरीरामध्ये आल्यानंतर काय केल्यावर Ah,
लक्षिता म्हणून येते. गात जागा प्रेम मला विठ्ठला, गात जागा हात हात नाही काय लोकांना आपण गोष्ट करायची सवय झाली. परमार्थ पहिला गाण्याचा होता, आता फक्त कशाचा राहिला. आणि पूर्वी 25 वर्षाखाली 35 वर्षामध्ये आपलं अन्न आपल्याला करून खावं लागेल. आता त्याच्यात लोक आहेत परिस्थिती त्यांनी स्वतः हातला शिरा बरोबर आणून दोन पातळी करून खायची सोयामध्ये त्यावेळेचं भजन, त्यावेळेचा स्वभाव आणि त्यावेळेची भावना. आणि आता लाखो रुपयाच्या पंक्ती आम्हाला दिंडी करतो बरोबर अशी मला आपलं खूप सेवा केली. गंमत आता अशी झाली भरपूर पंक्ती आल्या, भरपूर परमार्थ भजन कसं राहिलं. स्वतःचं फॉर्म दिलेलं भजन मला आता मुलं लावली जाऊ त्यांची भजन लावली जाऊ त्यांची बजाव भजन भजन मला शांतता असायची पाहते घेऊन निघाले. मला सगळं भजन शांततेत आता बोलच बनवलं कारण बसली मानले पाठच नाही काय करायचं. नाहीतर मोबाईल पहिल्या लोकांचं भजन काय असायचं मांगळा वासुदेव खान पत्रिका केसवडे अशा याचं कारण काय. गमत अशी आहे गात जागा प्रेम माझा देवाची श्रवणी कीर्ती पाहुणे कीर्ती नाम वाचे श्रवणी कीर्ती नाम वाचेने नाम श्रवणी म्हणजे ऐका म्हणून वाचा सांगितली. आणि सगळ्यात महत्वाचं का बरं सांगितलं मग आता गमत अशी आहे त्याची सिरियलच अशी लावली बरोबर आहे. त्या कायेने तुम्ही एकदा या घरीकडे किंवा ठाकराच्या सोयत किंवा पन्नासाच्या बारीला नाचत पंढरपूरला आला की आपोआप वाचेने सेवा घडेल. आणि एकदा वाचेने सेवा घडत गेली की तुमच्या
ठीक आहे, दास म्हणजे किती जवळ बरोबर आहे. आता मला सांगा, आपल्याला दास व्हावं वाटतं म्हणजे नोकर व्हावं लागतं, आपल्या शिपाई व्हावं वाटतं का मालक व्हावं वाटतं? योग्य का काय? दुसऱ्याचं कळले की केळी करून आपला सांगतो आपल्याला मालक व्हावं वाटतं, कसे व्हावं वाटतं? मालक चांगला कशावर चांगला? काय झालं? जुना तुमच्या गावामध्ये पाटील पाटील ही बदली आणि नंतर पाटलांच्या गावामध्ये गावाच्या परिसरामध्ये ठिकाणी हातावर मंडळी पाटलांच्या दरवाज्यामध्ये पहिली लाईटी सुरू व्हायची आणि पाटलांचा दरवाजा उघडला मग त्यांना पाटलांना हात मारले, पाटील त्या पोटाची खळगी भरण्यासाठी आम्हाला काहीतरी काम द्या आणि मग आमच्या मोबदला आम्हाला द्या. हे पहिल्या काळामध्ये मालकाचे म्हणजे पाटलाच्या दारात कोण जात होतं? कोण? ठिकाणी शिपाई दास कोणाच्या पदाला जायचा? पाटलांच्या दारात. आता आम्ही गावात गेलो की पाटील बाबा मारले, पाटील बा कुठं काही नाही महाराज, कुठं तुम्ही जाऊन हळदत बसा. आता मी घराच्या घरी जाऊन एकदा गणित कुणाच्या दारात होता? मालकाच्या दारात. आता मला कुणाच्या दारात आहे? मालक कुणाचा गणित आणला जर गाड्याचा हात ठेवला नाही तो कामाला येतो मालक हात दिले नाही. ठीक आहे, एवढं लोक बसत नाही. 11 कामाला लागणार, दुपारी 2 वाजता सुट्टी करणार, 2 तास आराम करणार, 5 वाजता घरी येणार. एवढी सगळी ते घरीपर्यंत नेणार ना तुमच्याकडे. पण हे सगळी ते घरेपर्यंत आम्हाला प्यायला लागणारं पाणी, हे पाणी साधं कुठेही आम्ही देणार. बरोबर, आवाज कमी करा, आवाज थोडा आम्ही कुठेही पाणी पिणार. मग आम्हाला चारच पाणी पाहिजे. ही सगळी बंद नको ना. माझा चांगला कशावर चांगला त्याला मानकी वाटा वाटते मला, मालक वाटते कसे तू बरोबर म्हणतात विष्णूचा दास व्हावा लागतो, दास. आणि हा दास शब्द पाहायचा असेल तर माझ्या हनुमंतरायकडे जावं लागेल. दास शब्द लिहिलं हनुमंती पैकी पहा, दास या शब्दाला तुम्हाला भाव कळेल. आणि मग ह्याची परिस्थिती तुम्हाला म्हणतात काम आणि क्रोध बाबा करत नाही. आता हे काम आणि क्रोध काय देतो? हे दोघं कोण आहे? महाराज म्हणतात अरे बाबा हे दोघं मोठे बरोबर त्यांच्याबरोबर अरे म्हणजे मग असे हे 6 जण आहेत. म्हणजे कोण? हे विकार आहे. कोण? काम, क्रोध, क्रोध बसणं, हे 6 जण आहेत. 6 म्हणजे दोघांचीच नाव पाहिजे. काम आणि क्रोध साधा करणार नाही असं तुम्हाला वाटते. म्हणजे कोण या लोकांच्या पहिल्या शब्दात पहिल्या चरणात जे कार्य वाक्य म्हणे राधा विष्णू दास हे साधन झालं. या साधनातून कोण काय काम क्रोध त्या समाधातीला समाधातीला काम आणि क्रोध बाधा करत नाही. मग या दोघांचं नाव काय घेतो तुकाराम महाराज? हे साधन का नाही? तुकाराम महाराज म्हणतात अरे बाबा हे जे 6 जण आहेत ना, त्या 6 जणांमध्ये हे दोघंच बरोबर आहे. बरोबर म्हणजे ताकदवान आहे. कोण? काम आणि हरिहराची अभूत घेतो भजना हे त्याची केवळ पंचानन हे सगळं कामाविषयी सगळं असं बोलतात. काम आणि क्रोध या दोघांचं काय आहे? म्हणजे या दोघांचं संबंध जिथं जिथं काम आहे तिथं क्रोध आहे.
विश्वासी तो करी स्वामी स्वामीवरी या उदाहरण विश्वासाच्या बळावरती स्वामीवरती म्हणजे जगाच्या मार्गावरती सुद्धा सत्ता गाजवते. त्याला उदाहरण तुम्ही भावार्थ पाहिले का? भावार्थ रामायणामध्ये त्यावेळेस राम आणि रावणाची युद्ध सुरुवात झाली. रामाची युद्ध मला बोलायचं काय? विश्वास युद्ध करी स्वामीवरी सत्ता एवढा बोलायचं. आधी सगळं होईल त्याच्या हा विषय वेगळा आहे. त्यामुळे राम रावणाची युद्ध सुरुवात झाली. त्या रावणाचे आणखी दोन भाऊ होते. अहिरावण आणि अहिरावण महिलामध्ये राम बरोबर युद्ध करण्यासाठी काय केलं? एका देवीची उपासना केली. देवीची उपासना तर तुम्ही काय मला कळत सम्राट देवी लगेच भेटते आमच्या महामायाची देवीची उपासना केली. ती उपासना झाली. आता कशासाठी? राम लक्ष्मणाबरोबर युद्ध करण्यासाठी तिने उपासना सांगण्याची तिने असं केली. देवी प्रसन्न झाली की देवीची उपासना करत असताना देवीला काय द्यावं लागतं? बळी द्यावं लागतो. आता आईबाबा विचार केला बळी दुसरा कोणी देण्यापेक्षा आपण काय करूया? त्याच्यासाठी शक्ती प्राप्त घेतो. त्यांना बळी म्हणून दिली. आपल्याला राम लक्ष्मण नेले आणि हे सुवर्ण पाताळातून आई रावण राम त्या देवीची उपासना देवीच्या मंदिराच्या विमानाच्या वरच्या मंदिर होतं का? बळी देण्यासाठी राम लक्ष्मण मंदिराला गेला. आज सगळं झालं. मारुतीला त्यांच्या पुरीमध्ये ऐकत नाही. उन्हाळ्याची मारुतीला येशी बंद करला. मारुतीला म्हणजे आपण श्रुती सेवक आहे. सेवकाचं काम करतो. मानव कोण? राम प्रभू. राम प्रभूच्या पूजेची केलं वाजवली तर राम प्रभूने शेवटी दरवाजाला ढग भरावं पाहिलं हात जाऊन रामावर पाहिलं. पाहिलं राम लक्ष्मणजीला हे कोणी केलं असेल तर त्या हरिरावण लक्षात आली. मारुतीने लगेच ध्यान केलं आणि आपल्याने काय केलं? महाराज आपल्या शक्तीच्या बळावरती डायरेक्ट त्या देवीच्या समोर मंदिरावर देवी सिंहासनावर बसलेली. सिंहासनावर बसलेली देवीने मारुतीला पाहिलं. पुन्हा महाराज असं वर्णन करतात रामायणामध्ये त्या सिंहासनावर पुन्हा पाहिलं. देवीनं विचारलं मारुतीला तुम्ही वाट कसं पुन्हा? मारुतीला म्हणजे देवी आमच्या बापाची चुकली म्हणून म्हणजे आमचा बाप म्हणजे मालक राम प्रभूंनी देवळाच्या पुन्हा आता ऐका भावाच्या प्रमाणामध्ये
जसं गेलं तसंच बोलायचं, दुसरं लोक लावायचं, जसं नाच लावायचं तसंच सांगायचं. आपलं भेट त्यांनी रंगवलं, आपण त्यांची गेलो त्याला काही जीवीला गोळा म्हणून ठेवलं. मग आता त्याचे या सर्व मार्ग उभे आहे कसे अंगाला घातला आणि टीव्ही करून काय ते फक्त मग ते सगळं 56 प्रकारचं बहुरांगाला गेलेली उपासना झाली, मग गरज प्रणाम दिवस प्रणाम शेखर प्रणाम वगैरे वगैरे सुरू झालं. काजू काय बदाम काय चालू काय सगळं जे भाजी माल एक रुपया लागला माल भाजी माल सगळा कधी ते सगळं सुरुवात झाली महाराज आणि सगळी पूजा झाली. आणि आता महाराज योगी बोलायला लागली. मला बोलायचं काय विश्वास शिकवतरी स्वामी वरी एवढाच मला बोलायचं. सिद्धांत विसरायचा, दृष्टांत चुकायचं. मग महाराज योगी देवीच्या भक्ताला बोलायला, हे भक्ता तुझ्या सेवेवरती एवढी खुश आहे, एवढी आनंदित आहे. बरोबर आता एक काम कर, जे बळी द्यायला वर आणलेत ना बळी, ते बळी वर देऊ नको. मग काय कर, बळी जिवंत आत सोड. बळी जिवंत आत सोड म्हणल्याबरोबर महाराज बोलतो आपण वर्षानुवर्ष पिढ्याने पिढ्या आम्ही पंढरीला चालत येतो आणि माझ्या घरावर आमच्याकडे आले की लोक येतात, पाया पडतात, आमच्याकडून बोललं जातं मग नियम काय करायचा तुम्ही महाराज म्हणता अनुभव म्हणता काय तिथं तुझं गेल्यावर समोर विचारलं सुद्धा नाही. आता मला सांगा येणार पण माझ्यासाठी आला तर तुमच्यासाठी आला स्वतःसाठी आला. दुसरी बोलतो कुणासाठी आला, मनोरंजनासाठी आला. पण ज्याच्यासाठी आला त्याने तुम्हाला विचारलं पाहिजे का मी विचारलं पाहिजे? ज्याच्यासाठी पण तरी ती वारी करतो, 18-19 दिवस घर घेऊन उचालत येतो, पण नंतर आल्यावर आपल्याला तुम्ही विचारलं पाहिजे नाही, तेव्हा मी विचारलं पाहिजे ना. अरे काही नाही विचारलं तर त्याच्या दर्शनाला गेलं कसं चाललं एवढं तुम्ही विचारलं पाहिजे. आम्ही आम्ही विचारलं की नको पुस्तक झालं म्हणजे मला काही येतात कोणासाठी मग काय विचारत काय करत आम्हाला जेव्हा विचारावं असं आपण आमच्या मनाला वाटतच नाही. आम्ही फक्त वाढवतो आमच्या सगळ्या लोकांच्या फडकड्यामध्ये मारत तुम्हाला असं वाटत नाही आपल्याला की आम्हाला देवानी विचारावं. प्रत्येक लक्षात ठेवा, जीवनामध्ये सुरुवाती एकाने कोणाला नाही विचारू द्या, जीवनामध्ये फक्त कुणी विचारावं, फक्त देवानी विचारावं. कुणी विचारावं, देवानी विचारावं. काही नसतं मला बाकीचं सगळं काया नगर सौदागर तू ही काया नगरी आहे म्हणा. महाराज बोलता हे काया नगर आहे, हे सगळं झोपून वगैरे आहे, सगळं खोट आहे. तुम्ही याच्यासाठी टाकू नका. आपण हे मंदिर आया हे हे सगळं खोट आहे. आणि मग महाराज स्वतः राम बोलला आणि लक्ष्मण दिला आज सोडण्याबरोबर राम बरोबर राम कोण आहे, मालक आहे, मालकी आहे, कोण आहे, दास आहे. आपण बोलत आहे त्याला विश्वास येतो तरी स्वामी म्हणजे मालकावर सत्ता गाजवता येते. मग मालकावर किती बोलायला गेला हे रामा बोल, आता तुझा वध होणार आहे, तुझा बळी जाणार आहे. वर तुझी शिवची इच्छा काय, मला तुम्हाला राम कोण आहे, जगाचे मालक आहे, वृक्षाचे प्राण असे असताना परमात्मा पुरुषोत्तम राम आहे. बरोबर आहे. आणि त्या रामावरती जगाच्या मालकावरती संकट आल्याबरोबर त्या रामप्रभूजीच्या मुखामध्ये कुणाचं नाव आलं? जसं मालकाने विचारलं वर जाणार तुझा वध होणार आहे, तुझा बळी जाणार आहे असं म्हटल्याबरोबर काय तुझी इच्छा आहे असं म्हटल्याबरोबर राम
आमचं दोष आहे. आम्ही विचारात नाही म्हणतोय तुला आम्हाला एकदा वाचायला लागलं ना मला तर मनाने मला जेवढं त्याच्यात बोलून जातं म्हणजे आम्ही वाचलं पाहिजे. आम्ही पण समाजाने वाचतो बोलत राहतो आता नवीन काढायला पाहिजे कापण राहिल्यामुळे आहे रामायण वाचण्यासाठी सोपं करून ठेवलं. मला लाभ प्रभूच्या मुलामध्ये संकटात पहिलं नाव कोणाचं आलं तिथंच मला आनंद असता तुला दाखवलं असतं विश्वास येतो स्वामी होईल शेकडो कोटी कमवले त्याचे तो परमात्मा आपला ऐश्वर्य सुद्धा त्या भक्ताला बरोबर येतो पण त्या विश्वास येतो कधी घ्यायला उदाहरण खायला उदाहरण याच प्रमाणे सूत्रामध्ये वेगळे उदाहरण भक्त शिवनी आंदोलन झालं भक्त सांगितलं दिवाळीचा सण आला रामदेव लहान होते कोण आहे सांगितलं रामदेवा तुझ्या नंतर चतुर्दशी आहे दिवाळीचा सण आहे सकाळी लवकर उठायचं अन्नाला उत्तर लावायचं गरम पाणी स्नान करायचं नवीन कपडे घालायचे हे सगळं ऐकलं म्हणून रामदेव आई हे सगळं जर करणार असतील तर माझ्या देवाला घेऊन येऊ आणि आता मला रामदेवला हे घर पडले देवळात गेले आता रामदेवला कोण आलो ना रामदेवला होते मुलीचं सांगून 700 वर्ष देवा चला आमच्या घ्या दिवाळीचा सण मी चल 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 बाराच वेळ वादविवाद झाला वेळ झाल्यामुळे वादविवादाला मी जास्त वाव देणार नाही. शेवटी लोकांमध्ये असं ठरवलं की काय करतं देवाने सांगितलं मी तुझ्या घरी जातो तुम्ही माझ्या घरी बोला आणि मग पांढऱ्यांना काही केलं पुन्हा बरोबर केलं नाम म्हणाला तेवढं तुला आता घरी गेल्यानंतर
गावरान गाईचं लोणी जवळजवळ अर्धा किलो लोणी असतं. त्याच्यावर खडी साखरेचे गोळे आपण टाकलेले असतात. लोणी आणि खडी साखर हे जर मिश्रण लागतं ते मुखाला लावतात. ते फक्त पाहायचं खायचं देवाणीपासून सांगितलं नामदेवामध्ये जा करतो ते सगळं नामदेवाचं पाहिजे ते पाहिलं बोलायला मग देवाला घरी गेलं. म्हणून तर देवापासून बोलत देवाला आपला तो माझ्या लोक आता ठिकाण आपलं थोडं सिंहासन पाहिलं तर नाही मग देवाला घरी आणलं. चंदन पाटील वगैरे मग ते पुढचं माझ्या केलेला आनंदाचा पैशाला वगैरे नंतर पण आधी नामदेवाला केवळ पाहिलं मग तोपर्यंत देवाला गेलं असताना वगैरे सगळं झालं. इकडं देवाचंही झालं. मग नेमकं तो लोण्याचा प्रसंग आला आणि लोणी तोंडाला लावलं. थोडीसाखर ठेवली. मला त्या मनात नामदेवाला म्हणतात हा रोज खातो हा रोज खातो. एखादा दिवस आपण खाल्लं पण नाही कसं लागतं म्हणून नामदेवाच्या महाराज थोडं लोणी आणि खडी साखर आज त्या सोडून घ्यायला सुरुवात केली. तर लोण्याचं वजन कमी झालं. लोण्याचं वजन कमी झालं तर महाराज विश्वास दाखवता याचा पुजारी म्हणला तर रोज लोणी अर्धा किलो खायला लागला तर आपलं कसं मला खरं सांगा देव खातो म्हणून नाही गेला लोक खात नाही म्हणून आणि नामदेवाने खाऊ घालत जाणं आपल्या योग्य नाही. लोणी खायला सुरुवात झाली पुजाऱ्याला पाहिलं तर आज देव नाही की समोर नाही साक्षात नामदेव आहे. आजही प्रमाणे आपण चतुर्दशी दिवशी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आणि आज नामदेव मंदिर पेशवेश्वराचे मंदिर तिथं दोन्हीकरण काढला होतो. तिथे आंदोलन पांडुरंग होते. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये त्या दिवशी सुरुवात कुठली असते उठा साधू संत विश्वास ठेवला तर सत्ताही गजवता येते आणि तो परमात्मा आपला ऐश्वर्यही भोगायला देतो. म्हणून तर तुकोबाला म्हणतात जीवनात काय पाहिजे विश्वास स्वामी सर्व ज्ञानेश्वर
काय पडलं? Come on.